हॅलो नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. आणि आजचा ब्लॉग सिंपल आणि मस्त असणार आहे. बघूयात. मला झाली आहे सर्दी, म्हणून मला खूप बरं नाही आहे. सर्दी थंडी ताप देखील आला आहे थोडासा. सर्दी तर खूप झाली आहे, मला काहीच सुधारायलं नाही. कालचा व्हिडिओ टाकला रील्समध्ये आणि शॉर्टमध्ये पण बरोबर नाही आला, म्हणून आज परत एडिट केला आहे. पण अनफॉर्च्युनेटली लाईट देखील गेली आहे, काहीच सुधारत नाही आहे. बघू. रोज विष्णू तयारी करून बसला, पण ट्युशन त्याचं मिस झालं कारण लाईट गेली. ऋतू फिरून फिरून आलाय, दात पण नाही घासले अजून आणि फिरतो नुसता, त्याला चालू आहे. लाईट गेली करणारच. सुधरायला चहा पाणी वगैरे झालंय माझं. मी आणि रोज विष्णू पिलात, चहा बिस्किट वगैरे खाल्लंय. विचार करते डाळ भात बनवू, काय बनवू, म्हणजे ताकदच नाही, एनर्जी नाहीच असं वाटतंय. काय माहिती काय झालंय. सकाळी उठले, पाणी गरम करून आंघोळ वगैरे करून घेतली. नव्हते करणार, लवकर उठूच नव्हतं वाटत, कारण ह्यांनी ना औषध देखील आणलेलं, गोळी म्हणजे मेडिकलमधून डायरेक्ट सर्दीची. तर त्यांनी काय फरकच नाही पडला, काहीच नाही. मग काढले कपडे सरळ काय करते, ह्याला चहा पाणी करून देते डुकूला आधी. काय माहिती ट्युशन बालवाडीला सुट्ट्या आहे की नाही माहिती नाही, बघू. घरगुतीच उपाय करत असते मी, घरातले घरात. म्हणजे ना जिंदा तेलिस्मात एक ऑइल मिळतं आणि ते चहा ब्लॅक टीमध्ये टाकलं ना आणि पिलं ना, खूप छान फरक पडतो. लॉकडाऊनमध्ये देखील आम्ही तेच यूज केलं आणि आत्ता देखील आम्ही तेच यूज करतो. पण आता सध्या नाही आहे माझ्याकडे, तिकडे आहे आईकडे. पण आता घेऊन येते. आणि 30 रुपयाला ती बॉटल होती. हा चिमणी थांब. 30 रुपयाला बॉटल होती आणि एवढीशीच असते ती. 30ची 60ला झाली आहे आणि 60ची 120ला देखील झाले आहे. म्हणजे असंच किंमत वाढली त्याची लॉकडाऊनपासून. खूप सुंदर आहे ती. म्हणजे थोडंसं आपण ब्लॅक टीमध्ये म्हणा, मी तर दुधाच्या चहामध्ये देखील टाकून अशी पिते. आणि लहान मुलांसाठी देखील छान आहे, न्यूबॉर्नसाठी छान आहे. डुकूला सर्दी झाली होती ना, न्यूबॉर्न होतं तेव्हा, तर मी त्याच्या म्हणजे माझ्या दुधामध्ये 1 चमचा दूध काढून त्यामध्ये ना जिंदा तेलिस्मात टाकलं होतं. लाईट आली. जिंदा तेलिस्मात टाकलं होतं आणि मग ते डुकूला स्पूनमध्ये दिलं तर असं असं करत होतं. म्हणजे मी एवढी घाबरले की मी माझ्या मनाने केलं होतं. मम्मी होती, मम्मीला माहितीच पडू दिलं नाही. म्हटलं मम्मी ओरडेल मला, मग मी त्याला तसं दिलं. असं करत होतं. म्हटलं मम्मी माझ्या लेकराला देवा प्लीज, देवा प्लीज, माझ्या लेकराला काय होऊ देऊ नको प्लीज रे, त्याच्यासाठीच करते असं तसं. मग थोडं थोडं त्याला श्वासच घ्यायला येत नव्हतं डुकूला, नाकूनच बंद होतं. तो करत होता पूर्ण. आपल्याला समजू शकता ना तुम्ही, तसं करत होता. तर मला काही सुधरतच नव्हतं. मग त्याने टाकलं, थोडा वेळ मस्त आरामात बसला वगैरे, खूप मस्त फील झालं त्याला. आणि छान नंतर खेळला, छान खेळला. आणि आता नाही, आता अंग लाईट आली, आता दात घासायची. पुन्हा भेटते तुमच्यासोबत. रात्रीचे आहेत, आज घासले, काल घासले ना. मला एवढं थकायला होत होतं ना, काय सुधरत नव्हतं. कंटिन्यू नाक गळत होतं. पण मी ना भांडे पण घासले नाहीत, नुसता पसारा पडलाय. कपडे देखील भिजून ठेवलेले सकाळी, कारण एकदा धुवायचे राहिले ना राहून जातात ते. म्हणजे घरातली बाई जर थांबली ना काय न करायची, तर हे असं पसारा पडतो खरंच. कारण कोणच करू शकणार नाही. आपण म्हणतो की काय बायकांचं एवढंच झालं तरी हे करतात ते करतात, पण बायकांशिवाय काय होतंय का सांगा मला, काहीतरी होतंय का. माझा नवरा तर कधी बोलत नाही बाबा. कोणता टी शर्ट घातलास? अरे वा, मस्त काढलं लई दिवसानंतर. असं मगाशीच म्हणत होता मला दे म्हणून, विचार करा. हॅपी फर्स्ट डे. बटर एक्सपायर झालाय. हा बटर आज एक्सपायर झालाय. चला आता मी पण चहा घेते, सगळं आवरते, नंतर आधी चहा आहे. नवीन वर्षाचं मी चहा सोडणार. म्हणजे चहा कसं सोडणार, व्हाईट पदार्थ आहेत ना, पदार्थ म्हणता येईल ना, जे आपल्या शरीरासाठी बिलकुल हिताचे नाही, जसं मैदा, व्हाईट मीठ आणि व्हाईट साखर, हे तिन्ही पदार्थ मी सोडणार आहे. त्याच्याऐवजी मी जर चहा प्यायचं असेल तर मला गुळाचा किंवा ब्राऊन शुगर मिळते ना, तसा बनवणार. नाहीतर नाहीतर ग्रीन टी कॉफी वगैरे असं पर्याय निवडणार. आणि खरंच मी ते तुमच्याशी शेअर करते, कारण मी माझ्या नवऱ्याला चॅलेंज दिलंय की खरंच मी कंप्लीट करते की नाही. कारण मी चहाशिवाय राहत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे, मला चहा लागतोच. कोणासोबत जरी कोण जरी पित असलं तरी मी पण मला स्वतःला बनवतेच. तसं मी चॅलेंज घेतलं आहे. बघू माझ्याकडून होतं की नाही, कारण
मला तर टेन्शन आहे, चॅलेंज मी स्वतःला देणार आहे. मला स्वतःलाच प्रूफ करायचंय स्वतःमुळे. तर असं तसं काय नाही की दुसऱ्यांसाठी वगैरे, मला स्वतःला प्रूफ करणार आहे. कपडे धुतले नव्हते आणि 2 दिवसाचे कपडे धुवायला माझ्या नाकी नऊ आलं, म्हणून म्हटलं आज किती जरी बरं असू, काल पण कपडे धुतले, आज पण कपडे धुणारच आहे मी. आणि काय का असताना धुवून टाकणार, कारण नंतर लय बर्डन येते. कारण काय म्हणजे ना घाई फडबड खूप. हे आवरून घेते माझ्या आधी, तर पसारा दिसत असतो तुम्हाला, हे सगळं आवरून घेते, म्हणजे किचन मधलं आवरून घेते. म्हणजे आता हे सगळं आवरून घेण्याचा प्रयत्न चालू आहे माझा. मध्ये मध्ये मुलं येतात, हे झालं ते झालं बोलत बोलत, पण तरीही मी पटपट आवरून घेतलं. धुतलेले कपडे लावून टाकले, म्हणजे वलानीला, आम्ही वलानी बोलतो, आणि बाकीचे सगळं आवरून घेतलं आहे. तर मुलं कुठे गेले ते पाहते, कारण मला आवाज कोणाचा आला की मला पळत जावं लागतं. मुलं बाहेर गेले ना, मला एवढं टेन्शन येते ना, मला वाटलं तेच रडत आहेत का काय, म्हणून मी एवढी पळत गेले. आता सगळं आवरून घेते, म्हणजे किचन मधलं. आता पाणी वगैरे फेकून आले. आता इथं सगळं म्हणजे कसं केलं तर होते, नाही केलं तर काय नाही. मला एक दिवस म्हणजे आज 3रा दिवस आहे बघा आजारीचा, म्हणजे जरा बरं बेटर फील होते. त्याच्या आधी एवढी एवढी मला ना काहीच कळत नव्हतं, उठून बसायची ताकद नव्हती, एवढं मला झालं होतं. दिसत तर सर्दीच होती. संध्याकाळी मग आईनेच येऊन जेवण बनवलं आहे, आणि छान अशी पनीर मसाला बनवला आहे. खूप सुंदर बनवलं होतं, कारण मला देखील बरं नव्हतं, म्हणून त्यांना पण म्हणजे सर्दी वगैरे झाली. पण त्या म्हटल्या चला करू, कारण 31st होता आणि एकादशी होती, म्हणून आम्ही व्हेजच बनवलं. आणि मस्त असं बेत झाला. पाव पण आणले होते. मी पाव फ्राय करण्यासाठी, म्हणजे नाही का, मस्त असं मसाला लावून भाजण्यासाठी घेतले होते, पण आई म्हटल्या की नको, मसाल्याची मस्त भाजी आहे तर कशाला. मग त्या बनवत होत्या भाजी, मी भात इथे जिरा राईस बनवत होते, की छान वाटतं असं, म्हणजे जिरा राईस वगैरे. तर त्या मी आणि म्हणजे आम्ही भुर्जी पाव ठरवला होता. मग नंतर हे म्हटलेत नाही व्हेज खायचं, तर व्हेज पनीर भुर्जी पाव ठरवला. मग आई म्हटल्या दुपारी पण आपण पास्ताच खाल्लाय, जेवण काय खाल्लं नाही, तर चला आपण हेच बनवूयात. भात, म्हणजे भात असलं की वाटतं ना की हा जेवण झालंय म्हणून. मग सगळं आवरून घेतलं. मी इकडे म्हणजे नाही का भातच बनवत होते. फक्त मी भात बनवलाय फरक फक्त, आणि आईने भाजी बनवली मस्त अशी. मुलं देखील मध्ये मध्ये हे दे ते दे, हे कर ते कर चालूच होतं. आणि खरंच म्हणजे नाही का दुसऱ्यांच्या हाताने खाल्लेलं किती दिवस मी तर बोलत होते, आणि ते कसं म्हणतात ना मॅनिफेस्ट झाल्यासारखं. किती दिवस मी बोलत होते की मला खायचंय दुसऱ्यांच्या हातचं, मला खाऊ वाटत नाही माझ्या हातचं. पण फायनली मिळालं. म्हणजे म्हणतात ना जर आपण चांगल्या विचाराने, चांगल्या मनाने पॉझिटिव्हली बोललं की होऊन जातं. आणि असं छान वाटतंय की सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे केलं. आता मी भांडी वगैरे सगळं घासून घेते, म्हणजे कसं पटपट होऊन जाईल. आता भाजी ही अशा प्रकारे झाली आहे. चला आता जेवणाचं तयारी करायला घेतो, म्हणजे जेवण घेते, म्हणजे खाण्यासाठी. तर मुलं तर काय मध्ये मध्ये नको नको करतात. आई वाढून घेतो त्या सर्वांसाठी. आणि मस्त वाटतं असं, आणि ह्यांना देखील फील होतं की हां, म्हणजे आमचं परिवार असाच आहे पहिल्यापासून. मस्त वाटतं. 2 मुलं, आई, आम्ही दोघं, असं फॅमिली खूप छान हॅपी, असं छान वाटते. पण काही कारणास्तव आपल्याला घर घेणं गरजेचं आहे, कारण मुलं, छोटं घर होतं, मुलांना किती दिवस असंच नाही का, त्यांना उडायला लागते, पळायला लागते, उड्या मारायला लागतात. म्हणून मी हे घर घेतलं, कारण म्हटलं थोडा दिवस. बाकी हॅपी न्यू इयर. आता मी टिफिन द्यायला त्यांना स्टार्ट केलं आहे. चला झाले हॅपी 12 नवीन वाजले. वर्ष सुरू मेडिटेशन हां, चला आणि आमची नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे 12 वाजता आम्ही मेडिटेशन करायलाच बसलो होतो. म्हणजे ह्यांनी मेडिटेशन केलं, पण मला काय राहवत नव्हतं. इथे बाहेर खूप दंगा चालू होता, म्हणून म्हटलं चला बाहेर जाऊन बघूया. तर अशीच तुमची देखील नवीन वर्ष तर छान हा ब्लॉग तुम्हाला अशी आवडला प्रार्थना. असेल तर लाईक करायला विसरू नका. एकदा नवीन ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे. खूप सुंदर आहे हा ब्लॉग, तर पाहायला विसरू नका. बाय, थँक यू.